नमस्कार. पंकजला लाथाडून सत्यावर अचानकपणे प्रेम करणाऱ्या निरुपाचा खरा चेहरा सत्यासमोर उघड झालेला असतो आणि सत्याला आता निरुपाबाबतीचं खरं सत्य समजलेलं असतं. सत्याला त्याची बायको मीरा म्हणत असते, अहो अहो नका काळजी करू, तुम्ही सगळं काही नीट होईल. त्यावर सत्या म्हणत असतो, धूमकेतू, तू मला इतकं समजावण्याचा प्रयत्न करत होतीस, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुला सरळ म्हटलो की माझ्या आई निरुपाला अजिबात काही बोलायचं नाही, आणि शेवटी तुझंच म्हणणं खरं ठरलं. ही बाई कधीच सुधारू शकत नाही. त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते, ठीक आहे, मी म्हणते ना सगळं काही नीट होईल, नका काळजी करू तुम्ही. आता तुम्हाला तुमच्या तब्येतीबाबत विचार करावा लागेल. त्यावर सत्या म्हणत असतो, धूमकेतू, मी बरा आहे, मला काही झालेलं नाहीये. आता मिशन मला माझ्या आईला या घरात आणून तिचा हक्काचा मान द्यायचा. हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते, काय बोलताय तुम्ही हे? निरुपा म्हणजेच बाईसाहेब या सगळ्याला मान्यता देतील? त्यावर सत्या म्हणत असतो, तिला कोण विचारतंय? मी माझ्या आईला या घरात आणून तिचा हक्काचा मान तिला मिळवून देणारच. त्यासाठी मला या निरुपाच्या विरोधात जावं लागलं तरी सुद्धा मी तयार आहे. आता तिला माझा दणका लवकरच पाहायला मिळेल. त्यावर मीरा म्हणत असते, अहो एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तुम्हाला जितकं सोपं वाटतंय ना तितकं सोपं नाहीये. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, काय सोपं नाहीये? बापाला जाऊन आता विचारतो, कुठे आहे माझी आई? सगळं काही सत्यासमोर येईल. आणि अशातच सत्याने आपल्या बेडरूम मधून बाहेर येत बाप बाप अशी जोरजोरात हाक मारायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यात सुधाकर, आजी आणि घरातले सगळेच तिथे उपस्थित होतात. सुधाकर म्हणत असतात, काय रे सत्यजित, काय झालंय काय तुला? तब्येत बरी आहे ना तुझी? त्यावर मीरा म्हणत असते, बाबा यांची तब्येत बरी आहे, पण यांना तुमच्याशी बोलायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात, बोल ना सत्यजित, काय बोलायचंय तुला? त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, बाप मी तुला एकच प्रश्न विचारतो, त्याचं मला खरं खुरं उत्तर हवंय. हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात, सत्यजित विचार, काय विचारायचंय तुला? त्यावर सत्यजित म्हणत असतो, बाप माझी आई हाय कुठे? हे वाक्य ऐकल्यावर आता सुधाकर म्हणत असतात, हा काय प्रश्न आहे? निरुपा इथे समोर असताना तू असला प्रश्न कसा काय विचारू शकतो? त्यावर सत्या म्हणत असतो, बाप मी या निरुपाबद्दल बोलत नाहीये, तर माझ्या जन्मदात्या आईबद्दल बोलतोय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र सुधाकर एकदम शॉक झालेले असतात. आणि अशातच आता निरुपा म्हणत असते, ए सत्या, अरे काय घेऊन बसलास तू त्या जन्मदात्या आईला? तुझं पालन पोषण मी केलं आहे, आणि तू आता माझ्यापेक्षा मोठी किंमत तिला देणार का? त्यावर मात्र सत्या म्हणत असतो, हे बघ निरुपा, एक गोष्ट लक्षात ठेव, पालन पोषण तू केलं म्हणतेस ना? अगं आत्तापर्यंत अक्षरशः माझे हाल करत आलीस, आणि आत्ता मध्यंतरी काही दिवस माझ्याशी गोड बोलत होतीस. का तर तुला कायमस्वरूपी म्हातारपणाची काठी हवा होतं म्हणून ना? त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते, असं काय नाही आहे रे सत्या. त्यावर लगेचच आपण पाहतोय रिया पुढे येते आणि म्हणत असते, सत्या दादा, अगदी बरोबर समजले तुला. या मॉम खूप चालू आहेत, यांच्या मनात ना तुझ्याविषयी कधीच चांगला विचार नसतो. आता हे वाक्य निरुपाने ऐकलेलं असतं आणि निरुपा म्हणत असते, रिया मी तुझी सासू आहे हे विसरू नकोस. या घरातून तुला धक्के मारून बाहेर काढायला फारसा वेळ लागणार नाही मला. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, मॉम हे असं नाही वागू शकत तुम्ही. तुम्ही जर असं वागण्याचा प्रयत्न केलात ना तर तुमच्या विरोधात जाऊन पोलिसात तक्रार करेन की तुम्ही सुनेचा छळ करता. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपा दचकते. त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते, म्हणजे आता तू माझ्या विरोधात जाणार? त्यावर रिया म्हणत असते, नाईलाजास्तव जावं लागेल तुमची मस्ती उतरवण्यासाठी. आणि अशातच आता निरुपा एकदम शांत होते. त्यावर सत्या म्हणत असतो, बाप काहीतरी विचारलंय तुला, तुला सांगायचं असेल तर सांग, नाहीतर माझं मलाही शोधता येईल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सुधाकर स्वतःच्या आईकडे पाहत असतो. आणि अशातच आता आजी म्हणत असते, सुधा आता ती वेळ आली आहे तुला सत्यजितला सगळं काही खरं सांगण्याची. त्यावर मात्र आता सत्याला थेट सुधाकर म्हणत असतात, सत्यजित सांगतो, सगळं काही सांगतो,
पण सगळं काही सांगितल्यानंतर तू अतिदायीपणा करणार नाहीस याची मला आधी श्वासवी दे. अशातच आता सुधाकरला सत्या म्हणत असतो, बाप सांग लवकर, फारसा वेळ नाहीये माझ्याकडे सहनशक्ती पलीकडे. सुधाकरांनी आता स्टेप बाय स्टेप सगळं काही सांगायला सुरुवात करताच आता थेट निरुपा म्हणत असते, बघा विचार करा, सत्या नाश होईल आपल्या घराचा जर तुम्ही त्या बाईचा पत्ता या सत्याला दिलात तर. ती बाई मला या घरात नकोय. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, निरुपा तुला कोणी विचारत नाहीये. आणि अशातच सुधाकर यांनी सत्याला सगळं काही सांगितलेलं असतं. मग सत्या घरातून बाहेर पडत असताना मीरा म्हणत असते, अहो मी तुमच्या बरोबर आले तर नाही चालणार का? त्यावर सत्या म्हणत असतो, चल. आणि अशातच दोघं घरातून बाहेर पडलेले असतात. अशातच आता निरुपा सत्यजितच्या वडिलांशी म्हणजेच सुधाकरांशी भांडत असते. तुम्ही आज जे काही केलं आहे ना, त्यानंतर आपल्या घरात नक्कीच महाभारत होणार आहे आणि या सगळ्याला तुम्ही जबाबदार असणार आहात हे लक्षात ठेवा. त्यावर मात्र आता आजी म्हणत असते, निरुपा या सगळ्याला माझा मुलगा नाही तर तू जबाबदार असणार आहेस. जर तू सत्यावर आधीपासूनच मायेने प्रेम केलं असतंस ना तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. इतक्या वर्षात या परिस्थितीवर कधीही नियंत्रण ठेवता आलं, पण आता मात्र ठेवता येणार नाही, ते फक्त तुझ्यामुळे. त्यावर मात्र आता निरुपा एकदम शाट पडलेली असते. इकडे सत्या आणि मीरा त्या घराजवळ पोहोचतात ज्या घरात सत्याची आई राहत असते. अचानकपणे दाराची बेल वाजवल्यावर एका बाईने दरवाजा उघडलेला असतो आणि ती लगेचच विचारू लागते, कोण आहात तुम्ही आणि कोण हवंय तुम्हाला? त्यावर मात्र आता सत्या स्वतःच्या आईकडे बघून चांगलाच एकदम गहिवरलेला असतो. आणि अशातच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, मी मीरा आणि हे माझे मिस्टर सत्यजित. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्याची आई मनातल्या मनात बोलत असते, सत्यजित? सत्यजित म्हणजे माझा मुलगा सत्यजित? आणि अशातच आता मीरा म्हणत असते, सत्यजित सुधाकर गायकवाड. त्यावर लगेचच आपण पाहतोय त्या बाईच्याही डोळ्यात आता अश्रू तरळलेले असतात. त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट सत्यजित म्हणत असतो, आई. आता आई हाक मारल्यावर त्या बाईलाही खूप बरं वाटतं. आणि अशातच आता मीरा म्हणत असते, आई आम्ही दोघं तुम्हाला न्यायला आलो आहोत. हे वाक्य ऐकल्यावर मात्र ती बाई थोडी गोंधळते. ती मनातल्या मनात म्हणत असते, पण आहात कोण तुम्ही? त्यावर सत्यजित म्हणत असतो, आई असं काय करतेस, मी तुझा मुलगा सत्यजित. त्यावर मात्र आता ती बाई म्हणत असते, तुम्ही जा इथून, मी नाही ओळखत तुम्हाला. आणि अशातच त्या बाईने दार लावण्याचा प्रयत्न केलेला असतो. लगेचच आता मीरा म्हणत असते, थांबा, काय करताय तुम्ही? इतक्या वर्षांनंतर तुमचा मुलगा स्वतः तुमच्याकडे चालत आलाय आणि तेही तुम्हाला न्यायला. त्यावर मात्र आता ती बाई म्हणत असते, न्यायला कुणीकडे? त्यावर सत्य म्हणत असतो, आई असं काय करतेस? इतकी वर्ष तू एकट्याने काढलीस, पण यापुढची वर्ष तुला एकट्याने काढायची गरज नाहीये. तुझा मुलगा, तुझा नवरा, तुझा सगळं काही नातं असताना तुला एकट्याने राहायची गरज नाहीये. चल आता माझ्या बरोबर, तुला तुझ्या हक्काचा मान मिळवून देतो. त्यावर मात्र आता ती सत्यजितची आई म्हणत असते, मला त्या घरात नाही यायचं जिथे निरुपा आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा म्हणत असते, तुम्हाला अजिबातच काळजी करायची गरज नाहीये. आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काचा मान मिळवून देऊच. त्यावर लगेचच आता सत्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणाऱ्या सत्याच्या आईला थेट सत्याने असं म्हटलेलं असतं, आई आई एक गोष्ट लक्षात ठेव, मी सगळं होत्याचं नव्हतं करीन, पण तुला तुझा हक्काचा मान मिळवून देईन. आणि अशातच आपण पाहतोय सत्यजितची आई म्हणत असते, तू जे काय म्हणतोयस ना ते पटतंय मला, पण ती निरुपा कशी आहे ना हे नाही माहिती तुम्हा दोघांना. तिला हे कधीही मान्य होणार नाही की मी त्या घरात राहायला जाऊ. त्यावर मीरा म्हणत असते, आता मी तुमच्या बरोबर आहे, तुमचा मुलगा तुमच्या बरोबर आहे, मग तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय आता या दोघांनी थेट चांगलं चुंगलं समजवल्यानंतर सत्याची आई आता त्या घरात जायला तयार झालेली असते, तेही या दोघांच्या हट्टापायी. इकडे आपण पाहतोय आता निरुपा थेट पंकजला म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव बाबड्या, आतापर्यंत तुझी खूप साथ दिली मी, तुला अडल्या नडल्या वेळेला मदत केली मी,
पण या वेळेला तुला माझ्यासाठी उभं राहायचं आहे. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा अगं तू फक्त आदेश दे, काय करायचं आहे. नाही होत्याचं नव्हतं करून टाकलं ना तर हा पंकज बघ कसा आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय निरूपा म्हणत असते, तिची बाई आहे ना ती या घरात येता कामा नये, त्यासाठी तू काही कर. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा एक काम करतो ना, आत्ताच्या आत्ता घराला बाहेरून टाळ मारतो आणि मी कुठल्या तरी गार्डन मध्ये जाऊन बसतो. म्हणजे कसं आहे, सत्या त्याच्या आईला घेऊन आला, घराला टाळ बघितलं तर तो गपचूप निघून जाईल, त्याला वाटेल घरातले कुठे बाहेर गेलेत. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, किती बिंडोक आहेस रे तू, हा किती बिंडोक आहेस. अरे तो सत्या आहे, सत्या, पंकज नाहीये तो. तेवढ्यात आपण पाहतोय पंकज म्हणत असतो, मम्मा म्हणजे तुला म्हणायचंय काय. त्यावर निरूपा म्हणत असते, बिंडोक आहेस तो, सत्या एका फटक्यात ते टाळ तोडेल आणि स्वतःच्या आईला घरात घेऊन येईल. आणि अशातच आपण पाहतोय दारावरची बेल वाजलेली असते. निरूपाच्या मनात आणि शरीरात धडकी भरते. पंकज म्हणत असतो, मम्मा थांब, आता तर मी जाऊन बघतो, या सत्याशी दोन फाईट करतो. त्यावर निरूपा म्हणत असते, साईटला उभा राहा, सत्या त्याच्या आईसमोर पण तुडवल तुला, मग काय लायकी राहील तुझी. त्यावर पंकज आता बेडरूम मधून बाहेरच पडत नसतो. अशातच आपण पाहतोय सत्याने आता स्वतःच्या आईला अगदी मानात दारात आणलेलं असतं. त्याच वेळेला निरूपाने दार उघडलेलं असतं आणि ती बोलत असते, थांब थांब सत्या, तिथेच थांब, माझ्या या सवतीला माझ्या घरात आणण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. त्यावर मात्र मीरा म्हणत असते, बाईसाहेब काय बोलताय तुम्ही, हे जेवढं तुमचं घर आहे ना तेवढं माझ्या सासूबाईंचं देखील हे घर आहेच. हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते, गप्प बस, काही गोष्टी माहीत नाही आहेत ना तुला. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, मला माहिती आहे ना निरूपा, हे तुझ्या बापाचं घर आहे ना, म्हणून आतापर्यंत माझ्या बापावर आवाज चढवत आलीस, पण यापुढे नाही हा, कारण माझ्या बापान देखील तुझ्यासाठी कमी केलेलं नाहीये. माझ्या बापाचा पैसा तुझ्या या बबड्याने उडवला, पळवला, त्यामुळे त्या पैशाच्या नात्याने मी, माझा बाप, माझी आई, माझी आजी, माझी बायको, हे सगळे या घरात राहू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरूपा चांगलीच चाट पडलेली असते. तिला नेमकं काय बोलावं सुचत नसतं. आणि अशातच आपण पाहतोय आता सुधाकर म्हणत असतात, निरूपा सत्यजित बरोबर बोलतोय. हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते, तुम्ही तर आता त्याचीच साथ देणार, कारण तुम्हाला आता ही निरूपा नाही तर तुमची ती नीलावती आवडते ना. त्यावर मात्र आपण पाहतोय आजी म्हणत असते, निरूपा तुझ्या जिभेला काही हाड. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता सुधाकर यांनी आता निरूपाच्या विरोधात जात नीलावतीला म्हटलेलं असतं, नीलू ये तू आतमध्ये, मी आहे तुझ्या बरोबर. इतकी वर्ष माझी हिंमत झाली नाही, पण आज सत्यजितने ते सगळं करून दाखवलंय, कारण सत्यजित बरोबर माझी सून, माझी नाही आपली सून आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नीलावतीला घरात पाय ठेवताना खूपच भीती वाटत असते. पण शेवटी मीराने हिंमत दिलेली असते की आई, आई या तुम्ही घरात, काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता नीलावतीने घरात पाय ठेवलेला असतो. नीलावतीने घरात पाय ठेवताच निरूपाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि लगेचच आता निरूपा म्हणत असते, महाभयंकर महाभयंकर काहीतरी घटना घडू शकतात जर या बाईने घरात पाय ठेवला तर. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, निरूपा जा, काय करायचं ते कर तुला, यापुढे या घरात माझ्या आईला सगळ्यात आधी मान मिळणार आणि तोही माझ्या हक्काचा. त्यावर निरूपा म्हणत असते, मी शेवटचं सांगते माझ्या नवऱ्याला की यापुढे या घरात सत्या राहणार नाही. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, जर माझ्या आईला या घरात मान नसेल ना बाप, तर एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या आई सकट, माझ्या बायको सकट हे घर सोडायला तयार आहे आणि मी कायद्याने केस लढेन आणि शेवटी माझ्या आईला मानेने या घरात घेऊन येईन, तेही माझ्या बापाची बायको म्हणून. मग काय करशील तू निरूपा. हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरूपा चांगलीच हादरते. ती स्वतःशी बोलत असते, यो सत्य आहे सत्या, यो काहीही करू शकतो, याच्या बाबतीत आपण काही सांगू शकत नाही. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता मीराने असं म्हटलेलं असतं, निरूपा. त्यावर लगेचच आता
निरुपा मीराकडे चिडून पाहते. त्यावर निरुपाला मीरा म्हणत असते, सॉरी बाईसाहेब, मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की आता तुम्हाला तुमचा मान राखायचा असेल ना, तर आणखी 4 शब्द बोलण्याआधी 4 वेळा विचार करा. त्यावर मात्र निरुपा चाट पडते. अशातच पंकज लपून पाहत असतो आणि तेवढ्यात सत्या म्हणत असतो, ए पुचक्या, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या आईला कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर तुझं डोकं आहे ना, डोकं एका फटक्यात चिमटवून टाकेन आणि त्यानंतर तू कोणाशीही बोलण्याचा लायकीचा राहणार नाहीस. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरुपा आणि या पंकजची चांगलीच गोची झालेली असते. मीरा स्वतःच्या सासूला खूपच मानपान देत असते आणि तेवढ्यात रियाही आता थेट स्वतःच्या सासूला नाही तर मीराच्या सासूला मान देत असते. हे पाहून निरुपाला खूपच जळजळ होत असते. निरुपा स्वतःशी बोलत असते, या सगळ्यावर तर माझीच चुकी आहे. या सत्याशी उगाचच मी वाईट वागले. सत्याशी वाईट वागले नसते तर या मीराने गडबड केली नसती आणि मीराने गडबड केली नसती तर ही माझी सवत या घरात आली नसती. या सगळ्याला मीच कारणीभूत आहे, असंही निरुपा स्वतःशी बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतोय निरुपा पंकजला म्हणत असते, पंकज, आता ती वेळ आली आहे, तुला काहीतरी करावं लागेल. पंकज म्हणत असतो, मम्मा, जसा या सत्याचा ऍक्सिडेंट घडवून आणला तसा त्याच्या बायकोचाही ऍक्सिडेंट घडवून आणू का? त्यावर पंकजला निरुपाने कानाखाली दिलेली असते आणि असं म्हटलेलं असतं, स्वतःला काही शहाणा समजतोस का? अरे असल्या प्रकारची कांड करायची नसतात ज्यात आपण स्वतःहून अडकू. असं काहीतरी कर ना ज्यामुळे ही निरुपा या घरात मानाने राहील आणि त्या सत्याची आई लाज बाळगून या घरातून निघून जाईल. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा, असल्या प्रकारची खेळी कशी खेळायची याबाबत तू मला कधीही ट्रेनिंग दिलं नाहीस. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सत्याला त्याचे वडील म्हणत असतात, सत्यजित, इतक्या वर्षात जे मला जमलं नाही ते तुला आणि या मीराला जमलं. खरंच मानलं पाहिजे तुम्हा दोघांना. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, बाबा, तुमच्या हक्काचं, आईंच्या हक्काचं हे कधी ना कधी एकत्र येणारच होतं ना, आणि त्यामुळे आम्ही आता तुमच्या बरोबर आहोत, तसा तुमचाही आशीर्वाद आमच्या बरोबर राहू दे. त्यावर लगेचच आता सत्याची आई सुधाकरांना म्हणत असतात, कशा आहात तुम्ही? इतक्या वर्षात तुम्ही मला कधी भेटायला आला नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय त्या दोघांचं बोलणं ऐकून सत्यजित आणि मीराला खूपच बरं वाटतं आणि अशातच आता मीरा म्हणत असते, जिंकलात तुम्ही. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? सत्यजितने आज जे काही घडवून आणलंय ते योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.